वीरम् अनन्तवर्णानदंसनसहावम् गच्छामि नियमसारम् केवली सुधकेवली त्वयि सति परमात्मन् मादृशान् मोहमुद्धान् कथमतनुवशत्वान् बुद्धकेशान् यदे सुगतमगधरं वा वागधीशं शिवं वा जितभवमभिवन्दे भास्करं श्रीजिनं वा संसारावर विजय मिळवण्यासाठी धर्म आहे. धर्माचं प्रयोजन संसाराचा आपल्याला नाश करायचा हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्याचं तसं श्रद्धा नसलं पाहिजे. काय आहे धर्म? धर्म काय? मी जे करतोय ते काय आहे कळायला पाहिजे का नाही? काय करतोय ते? काय करतोयचा अर्थ काय करतोयचा अर्थ काय? कशासाठी करतोय हा त्याचा अर्थ. काय करतोय म्हणजे जे कार्य केलं जातंय त्याच्या पाठीमागे आमचा उद्देश कोणता, कशासाठी करायचंय हे लक्षात घेऊन आम्ही करणार तर आपण त्या कार्यामध्ये सफल होऊ शकणार आहोत. पण काहीच नाही, विचारात काहीच नाही. काय अमोल ना? काय काय म्हणून मंदिरात आलाय आणि काय म्हणून शास्त्राला बस काय विचारात काय आहे? काय नाही, जायचं असतं मंदिरात आणि जायचं असतं शास्त्र. काही लक्ष घेऊन बसतोय का? आपण म्हणतो प्रत्येक भक्ती म्हणतोय, रोज म्हणतो. काय दुःख क्षयासाठी आहे ना. जी भक्ती केली जाते जी कोणती, त्याच्या शेवटची भावना काय? सजलताय. हो सजलताय कुठं आहे? त्याला म्हणायचं ध्यान. काय सांगितलं सांग? काय भक्ती केलं? काय भक्ती केली जाते? काय म्हणतोय? दुःख खो कम खो अजून बोधी लाभ समाधी मरण आणि सुगती गमन आणि जिनगुण संपत्ती. लक्ष हे आहे की नाही डॉक्टर? ज्या गुरूंवर तुम्ही श्रद्धा ठेवलंय ते गुरु असं म्हणतात भक्ती करताना, देववंदना करताना, मी ही जी देववंदना केली त्याचं फळ मला काय मिळावं? काय मिळावं? माझ्या दुःखाचा नाश पाहावा असं वाटतंय का नाही? मंदिरात आल्यावर जी तर भावना पाहिजे का नको? आणि विश्वास पाहिजे का नको की बाबा देवदर्शन केलं, नमोकार मंत्र म्हटला म्हणजे मग माझ्या दुःखाचा नाश होतो.
त्या नमोकार मंत्राची महिमा आपण पूजेमध्ये रोज म्हणतो. अपवित्र हो या पवित्र जो नमोकार को ध्याता है, चाहे संस्कृत हो या पाप मुक्त हो जाता है, हो पवित्र पवित्र दशा कैसी भी क्यों नहीं हो जन की, परमात्म का ध्यान किए हो अंतर बाहर सुचि उनकी, है अधेय विघ्नों का हरता नमोकार यह मंत्र मह, सब मंगल में प्रथम सुमंगल पेजिनवरणी ये मका, सब पापों का है क्षयकारक मंगल में सबसे, नमस्कार या नमोकार यह मंत्र जिनागम में पाहिजे. काय म्हणलं तिथं? जो या नमोकार मंत्राचं स्मरण करतो तो पवित्र असो नाही तर अपवित्र असो, बरोबर है ना. अपवित्र हो या पवित्र जो नमोकार को ध्याता है. ध्याता म्हणजे ध्यान करायला पाहिजे. आपलं ध्यान लागतं का नमोकार मंत्र म्हणतात? ध्यान लागतं का? नमो अरिहंताण समोसरणामध्ये विराजमान अनंत चतुष्टयाचे धार, त्या 12 सभा 100 इंद्र ज्या अरिहंतांच्या चरणी नतमस्तक आहेत, वीतराग सर्वज्ञ हितोपदेशी असे हे अरिहंत माझ्या हिताचा उपदेश देऊन माझेही कल्याण करणार, असं ते अरिहंतांचं स्मरण ध्यान ध्यान करायला लागतं. ध्यान करावं लागतं. ध्यानचा अर्थ एकाग्रता पाहिजे. सजलतय ध्यान म्हणजे एकाग्रता पाहिजे. एकाग्र नाही झालं तर मग आपल्याला त्याचं भावभासन कसं होणार सांगा. आणि आजकाल आता नमोकार मंत्र हो म्हटला जातो, पण आपली एकाग्रता राहते का? प्रतिक्षिप्त क्रियेने नमोकार मंत्र म्हणून टाकला जातो. तो नमोकार मंत्र म्हणताना आपल्या डोक्यामध्ये दुसरेच अनेक विचार येत राहतात. अरिहंतांना नमस्कार, सिद्धांना नमस्कार, आचार्यांना नमस्कार, उपाध्यायांना नमस्कार, लोकातील सर्व साधूंना नमस्कार. विचार कोणते राहते? प्रतिक्षिप्त झाला. रोज 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 म्हटल्यामुळं आता तिथं आम्ही त्याच्यामधली नवीनता पण आपल्या बुद्धीमध्ये उत्पन्न करण्याचा प्रयत्न करत नाही. नाविन्य नमोकार मंत्रामध्ये आणतो का आपण कधी? आपल्या दुकानाचं आपण रेनिएशन करतो का? थोडे वर्ष झाले काय झालं, घरात रेनिएशन करतो. नाविन्य हवं असतं का नसतं? नवीनता नमोकार मंत्रामध्ये आम्ही काय नवीनता आणली सांगा? जेव्हापासून मला शिकवलंय तेव्हापासून आतापर्यंत आठवा, माझ्या डोक्यामध्ये नमोकार मंत्रासंबंधी विशेषता काय निर्माण झालेली आहे? काय फरक झालेला आहे त्याच्यावर? त्या नमोकार मंत्रावर आमची श्रद्धा वाढत गेली का घटत गेलेली आहे? लहानपणी शिकवला माझी श्रद्धा होती, बरोबर. आता मोठं झाल्यानंतर श्रद्धा वाढली का कमी झाली सांगा? तुम्ही मोठे झाला आणि नमोकार मंत्र छोटा झालाय का नाही झाला? आपण जसं जसं मोठं होत चाललोय तसा नमोकार मंत्र मोठा व्हायला पाहिजे का नाही? तेवढंच आपल्याला त्याचं भावभासन, आपली बुद्धी वाढली आपण म्हटलं तर आपल्याला त्याचं भावभासन विशेष विशेष होऊन आपल्या विशेष रूपाने पापाचा दुःखाचा नाश व्हायला पाहिजे होता की नाही? पण झालंय काय? लहानपणी तर मी त्या नमोकार मंत्राचं स्मरण जेव्हा जेव्हा मला दुःख झालं त्यावेळेस करत होतो. कारण आम्हाला सांगितलं होतं आमच्या बाईने की बाबा काय झालं, त्रास लागलं, दुःख दिलं, कोणी त्रास द्यायला लागला तर नमोकार मंत्र म्हणायचं, घाबरायचं नाही. आणि मग आपण त्यावेळेस श्रद्धेने म्हणायचो पण नमोकार मंत्र. कारण परवाच एक आमच्या मामाच्या मुलाची मुलगी
शिकती शाळेत, शिकती शाळेत म्हणजे कॉलेजला आहे. मग ते सगळी मामांची मुलांची मुलं, 8-9 मामांच्या मुलांची मुलं सगळी 9 जण, 8-9-10 जण होती ती. आणि त्यांचा प्लॅन ठरला होता काय, शिमलाला जायचं. काय शिमला माहिती आहे ना, मुलांना फिरायला जायचं होतं. अलीकडे सरकत म्हणजे जर त्रास होतला उन्हाचा, नसलं तर उन्हात तसं काय नाही, D3 मिळतं. चांगलं असतं ऊन बरं का खरं तर. तर फिरायला जायचं ठरलं त्यांचं सगळं. मग तिकीट्स बुक झाले, सगळं झालं. पण ती ज्या कॉलेजला शिकती ती मुलगी आहे ना, मामाच्या मुलाची मुलगी, बाकीच्यांचं काय अडचण नाही, पण तिची अशी अडचण आली की तिचं पण काय अडचण नव्हती म्हणून बुकिंग झालं. पण ऐन वेळेस एक 4 दिवस आधी मॅडमनं सांगितलं की काही एक इन्स्पेक्शन होतं आणि युनिव्हर्सिटीचं असेल कशाचं तरी, आणि त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे कधी आहे ते सांगता येणार नाही, 2-4 दिवसात कधी पण असू शकत. आणि त्यावेळेस तुम्हाला इथं हजर असणं अनिवार्य आहे. अनिवार्य, कळतं का? तुम्ही कोणतेही एक्सक्युजेस सांगायचे नाहीत. म्हणजे ते आदल्या दिवशी सांगणार, तुम्ही जरी गावाला सुट्ट्या होत्या सगळ्यांना त्याच वेळेस, पण जरी सुट्टी असली तरी ज्या दिवशी इन्स्पेक्शन असेल त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला कळवलं जाईल आणि तुम्हाला त्या दिवशी यावंच लागेल. झालं असं तिथं त्या शाळेच्या डीननं सांगितलं त्यांना. काय फिजिओथेरपिस्ट करते ती डॉक्टर. मग आता काय, फिरायला जायचंय, बरोबर, तिकीटचा आहे, तीव्र इच्छा, आणि इकडं तर शाळेत असं कॉलेजमध्ये सांगितलंय की हजर राहावं लागते. आता काय करायचं? मग त्या मुलीने काय केलं वीरूभाई? कोण पाहिजे? कोण पाहिजे का? नाही ना, हा. मग काय सांगतो, त्या मुलीने काय केलं, तिने मम्मीला तिच्या फोन लावला. मम्मीला म्हटली मंदिरात जा, प्रतिक्रमण कर, दान टाक, आणि तो जो काय प्रोग्राम होता शाळेतला तो पुढे ढकलला जावा, आहे ना, असं कर. मम्मीला सांगितलं, आहे ना. संध्याकाळ झाली होती. मम्मीला म्हटले आत्ताच्या आत्ता जायचं मंदिरात, आहे ना, प्रतिक्रमण करायचं, दान करायचं. ती स्वतः पण तिथं पुण्यात होती त्यावेळेस. ती पण त्या दिवशी मंदिरात गेली, प्रतिक्रमण केलं, दान केलं. मी कोणाला अंतराय केले असेल असं तसं सगळं तर मी उत्तम क्षमा मागते, काय, आणि दान पण केलं. 2 दिवस असंच गेली आणि योगायोगानं निरोप काला पुढं ढकललं गेलेला आहे. मला काय म्हणायचं, श्रद्धा तिची त्या प्रतिक्रमणावर आणि दानावर इतकी होती, इतकी होती. स्वतःही केलं आणि तिच्या मम्मीला पण करायला लावलं. आणि म्हटलं ना, होतं असं होतं. विश्वास पाहिजे. आपल्या इच्छानुसार कार्य तेव्हाच होणार जेव्हा आमच्या जवळ पुण्य असतं. डॉक्टर, तुमची इच्छा आहे का नाही तुमची जागा जाऊन, मग त्याच्यासाठी घरी बसून आणि काय असं होऊन होईल का? जागा राहील का तुमची पाप बांधून? तुम्हाला जागा दुसरी शेजारची नवीन मिळेल, माहित आहे तुम्हाला. केव्हा?
धर्म सोडून मिळेल का मला सांग? म्हणून म्हटलं ना, आपण मोठं होतोय तशा आपल्या धर्मावरच्या श्रद्धा कमी कमी होत जात आहेत का धर्मावरच्या श्रद्धा वाढत चाललेल्या असतात? जसं जसं आमच्या जवळ धन येत जातंय तसं तसं आमचं धनश्रद्धान वाढतं का धर्मश्रद्धान वाढतंय? अमोल, श्रद्धान कशावरचं वाढलंय? धनावरचं वाढलंय का धर्मावरचं वाढलंय? आणि देवा शपथ सांग म्हटलं तर शेवटी शपथ देवाचीच घ्यावं. धनाची शपथ घे म्हटलं तर घेतो का? पैसे निघून जातील सगळे. देवाची शपथ घ्यायला सोपं आहे, पण पैशाची शपथ घेऊन सांग बरं, धर्मावरचं श्रद्धान वाढलंय का धनावरचं? आणि ज्याची शपथ घेतय आणि ती जर खोटी असली तर लहानपणी एवढा विश्वास होता, मरत ते म्हणून आईची शपथ घे म्हणायची एकमेकाला मुलं, माहिती शाळेत जर खरं सांगायचं असलं किंवा काय असेल. श्रद्धान माझं कशाचं दृढ होत चाललंय आणि करत चाललोय आपण डे बाय डे. श्रद्धान कशाचं दृढ करत चाललेलो आहे? विश्वास माझा कशा संबंधी वाढत चाललेला? माझ्या या पर्यायाचा विश्वास वाढत चाललाय, माझ्या संयोगासंबंधीच श्रद्धान दृढ होत चाललंय. माझ्या जवळ असलेलं जे बाह्य परिग्रह आहे त्याचं श्रद्धान डे बाय डे मी त्यांच्या संयोगात राहिल्यानंतर होतंय काय? कशाचं श्रद्धान दृढ होत चाललंय आणि कशाचं श्रद्धान कमी होत चाललंय? जसं जसं आमच्या जवळ ज्ञान वाढत चाललंय, लौकिक ज्ञान, इंद्रिय ज्ञान मोठं होतं तसं वाढतंय का कमी होतंय? व्यवहाराने आपली बुद्धी लहान बालकांपेक्षा विशेष झाली ना, वाढलं म्हणून व्यवहाराने. मग व्यवहाराने ते ज्ञान जेव्हा वाढतंय त्यावेळेस होतंय काय? श्रद्धान. म्हणून एक गोष्ट आली ती वाचून दाखवू तुम्हाला. एक होता राजा, काय राजा असतो आणि त्या एकदम न्यायप्रिय, काय उदार असतो, धर्मात्मा असतो. प्रजेवर इतकं प्रेम असतं, किती? जेवढं प्राणावर प्रेम असतं तेवढं. प्राणापेक्षा जास्त प्रेम कशावर असतं? आपले प्राण आपल्याला सगळ्याला सगळ्यात जास्त प्रिय असते, बरोबर? प्राणप्रिय प्रजा, सगळी प्रजा त्या राजासाठी प्राणप्रिय असते आणि त्यांच्या चांगल्यासाठी त्याने राज्यामध्ये चांगल्या चांगल्या सगळ्या व्यवस्था करून ठेवल्या होत्या, जसा अभिजित मधुर मिलन मध्ये करतो. उदाहरण बघताय, कळत सगळ्यावर प्रेम आहे त्याच. सगळ्यालाच गैरसोय कोणाची काय होऊन झालं. आणि त्याने एक कायदा केलेला. कोणता कायदा? की जर कोणी एखादा कोणताही अपराध केला तर त्याला त्या देशातनं बाहेर काढलं जाईल, राज्यातनं बाहेर काढलं जाईल. असा काय कोणी वाईट माणसं इथं राहिलीच नाही पाहिजे, काय असा त्याने कायदा केलेला. मग जे जे दुष्ट आत्मा होते, असते दुर्जन, सगळे नाना जीव नाना कर्म, त्यामुळे नाना प्रकारचे परिणाम होत राहतात, बरोबर आहे का? एकसारखे परिणाम थोडे तर डॉक्टर बदलते. परिणाम म्हणलं ना, कर्म बदलतंय, परिणाम बदलते. काल जे परिणाम होते ते आज असतील असं नाही, आज आहेत ते उद्या राहतील असं नाही, आत्ता असतील ते थोड्या वेळाने राहतील असं नाही. परिणाम बदलते.
स्थिर नाही आहे, कारण आपली 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 दृष्टी स्थिर स्वभावाकडे नाही. आपलं श्रद्धान स्थिर आत्म्यावर नाही आहे. आपलं श्रद्धान कशावर आहे? या बाहेरच्या पर्यायावर आहे, अवस्थेवर आहे. आणि त्यामुळं सारखी आमची चलबिचल चाललेली असते. बरोबर आहे का? स्थिरता नाही. म्हणून काय नाही, आत्ता चांगले भाव असतील म्हणून तसेच भाव बाहेर राहायला पाहिजेत असं नाही, किंवा इथं बसलंय तेव्हा सुद्धा चांगलेच भाव सतत राहायला पाहिजे असं काय नाही आहे. डिपेंड्स, उदय कसा येतो आणि मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व कसा होतो. काही सांगता येत ना असं. म्हणून सावधान राहिलं पाहिजे असं सांगायचं. झालं, त्या राजाने सगळ्यांसाठी सगळ्या चांगल्याच व्यवस्था होत्या, चांगल्याच व्यवस्था असतील, परंतु तरी सुद्धा चोरी करणारे, हिंसा करणारे, खोटं बोलणारे आहेत का नाही? आहेतच की. कुशील सेवन करणारे आणि परिग्रह साठवणारे आहेत का पियुष पाहुणे? सगळे आहेत, असे आहेत. सगळं चांगली व्यवस्था आहे खरं तर. कशासाठी असं करायचं? मग या आपल्याला कधी कधी प्रश्न येऊ शकतो, जेव्हा सगळं काही चांगलं आहे तर मग कशासाठी असे वाईट विचार करायचे? जसं सिरियल्स मध्ये दाखवत, तुम्ही बघता मराठी हिंदी सगळ्या मालिका असते, त्याच्यामध्ये विनाकारण एक बाई दाखवलेली असते वाईट विचार करणारी, नाहीतर एखादा माणूस आहे ना, आणि आपण त्याच्याकडे बघून सारखं हे असं का विचार करतोय, हे असं का करतोय असं विचार करत असतो. असंच देव गुरु धर्माला वाटतं, बाग काय नाही. डॉक्टर असं का करते, डॉक्टर असं वाटत का नाही? टेन्शन घेऊन आहात तुम्ही आहे ना. आता चुकल्यानंतर करणार काय? बरं असू द्या. म्हणजे सांगायचं काय, असं का करते? जसं महिलांना घरामध्ये सगळ्या सुखसोयी असतील, सांगितलं का नाही? तुम्हाला काय अडचण? तुमच्याजवळ तुमचं आहे ना स्वास्थ्य चांगलं असेल, तुमच्या घरात कामाला मोलकरणी पण असतात, तुम्हाला धन पण आहे तुमच्याजवळ, आणि तुमच्या आज्ञेमधले पतिदेव पण आहेत पियुताई, बरोबर आहे? हे सगळं चांगलं, तरी सुद्धा जावाचं पडतं का तुमच्या? विचार, दोघींना सारखंच आहे, काय फरक नसतो. मग का विनाकारण नवऱ्याशी भांडतेत, सासूशी भांडतेत, किंवा जावशी भांडतेत? भांडतेत ना, भांडतेत का नाही? आणि तो ताप कोणाला करतेत? बाहुबली बाई. भांडायचं त्यांनी घरात आणि आपल्या माग किरकिर. कोणाच्या माग किरकिर असती? उदाहरण चाललंय तुमचं, चाललंय का? तुम्ही अगदी असं सिरियसली बघायला लागले माझ्याकडं? मी कुणाचंच काय नाव घेतलंय का? नाही. व्यवहाराने आपल्या व्यवहारात असं दिसतंय, सांगतोय. काही कारण नाही. प्रॉब्लेम फोन येतोय, उलटा ठेवा म्हणजे दिसणार नाही, बाकी काय नाही. आणायचाच नाही, आणला तर उलट ठेवा, बंद करायचं आणि उलटा ठेवायचं. हा, काय सांगितलं? काय अडचण काही नाही खरंच, सगळं चांगलं आहे का नाही डॉक्टर? पण तरी सुद्धा काही ना काही त्रास. तसं आपल्याला असं वाटते, असं का करतेत? बरोबर आहे, असं का करतात सगळं चांगलं असताना? असं ते कर्मच तसं त्या ठिकाणी बांधलेलं आहे. म्हणून काल पण आपण बघितलेलं, जसे कर्म बांधलेले आहेत तसे उदय येणार, आणि त्या उदयामध्ये आम्ही मोह राग द्वेष करणार, आणि त्यावेळेस पुन्हा तशा प्रकारची भावना. हे चालत आलेलं आहे ना. ही मालिका संपवायची, त्याच्यासाठीच आपल्याला मंदिरात यायचंय, शास्त्राला यायचं. समजून घ्या आता, कुठंतरी आहे ना सैल पडलं, सैल झालं पाहिजे असं काल वाचलं होतं ना आपण, ढिलं पडलं पाहिजे. हट्ट नको आता विचारामध्ये, थोडं त्या विषय कशायांना इतकं ओढून ताणून धरायची गरज नसते, नाहीतर आमच्या परिणामामध्ये दुर्जनता येते. बाहेर सगळं चांगलं आहे, मला हे सांगायचंय. राजाने काय केलं? राजाला सगळी प्रजा प्राणप्रिय होती, आपल्या मुलासारखीच. काय कुणाबद्दल काय आहे, एकाबद्दल नाही. तोच राजा होऊ शकतो जो सगळ्यांवर एकसारखं प्रेम करेल तो, नाहीतर कशाला त्याला राजा करतील?
पण तरी सुद्धा त्या राज्यामध्ये काय झालं आहे ना, दुर्जन व्यक्ती होते, पण असे दुर्जन सापडले की त्यांना राजा काय करायचा, राज्यातनं बाहेर काढून टाकायचं, जेणेकरून स्वच्छता राहावी. जसं तांदळातले खडे बाहेर काढले तर आपल्याला तो भात चांगला लागणार का नाही अमोल? खडे जर ठेवून तांदळात तसेच भात जर शिजवला तर काय, चांगला पुलाव जरी केला तर कसं होईल? मस्त सगळं मसाले टाकलाय, सगळं चांगलं केले, पण एक दोन तीनच खडे आहेत त्याच्यात, आहे ना. आणि नसतील ही, पण तुम्ही खायला बसला आणि तुमच्या मंडळीने सांगितलं की बघावं जरा चुकून एखादा खडा राहिल्यासारखा वाटतोय, तुम्ही कसं खाचाल ते भात पुलाव, आहे ना. कुठल्या घासाला खडा येतोय का, ते तुम्हाला पुलावचा आनंदच येणार नाही, आहे ना. नुसतं खडा राहिला का असा जरी शंका राहिली तरी सुद्धा आपल्याला त्याचा आनंद घेता येत नाही, बरोबर. तसं आहे, आपल्या परिणामामध्ये जर दुर्जनता राहिली तर आपल्याला धर्माचा आनंद घेता येणार नाही, बरोबर. असं म्हणून तो राजा काय करायचा, त्या राज्यात जे कोणी दुर्जन असतील सरळ आपलं बाहेर काढून टाकायचे, राज्यातनच बाहेर नको, कारण एक आंबा नसला तर खराब होते ना. आडीला तो आंबा बाजूला काढून ठेवावा लागतो, टाकून द्यावा लागतो, नाहीतर सगळ्या आंब्याला ती आहे ना लवकर लवकर संसर्ग होण्याची शक्यता असते. असं म्हणून राजा काय करायचा, असे कोणी अपराध केले असतील तर त्यांना त्या राज्यातनं बाहेर काढून. पण योगायोग असा झाला, त्या राजाकडनंच एक अपराध घडला. घडतं, मी सांगितलं ना असं होतं, असं समजू नका की काय अपराध होणार नाही. जरी ज्ञानी झाले असतील तरी अपराध होऊ शकते. जसं आपण अनेक शास्त्रांमध्ये प्रथमान योगात उदाहरणं ऐकलीत आपण, काय हा पांडवांनी काय केलं, पांडवांनी हा जुगार खेळला, बरोबर. हे ज्ञानी तद्भव मोक्षगामी जीव असून सुद्धा वाचा प्रथमान योग घडतात. घटना म्हटलं ना कर्म येतात, म्हणून तिथं तशा प्रकाराने तो परिणमला म्हणून तो वाईटच एकांताने मानायचं नसतं. तो उदय येऊन जाईल ही, आहे ना. उदय आहे तोपर्यंत शांत राहा, शांत राहा, पण आम्हाला तसं राहता येत नाही. आणि जे आपण पाहिलेलं असतं एक चुकीचं कार्य एखाद्याच्या द्वारे केलं गेलेलं, तर आपल्या मनामध्ये तो किती परत चांगला वागला तर बुद्धीमध्ये तेच ग्रह धरून ठेवलेला असतो की हा असलाच आहे, असं होत. ठीक आहे, म्हणून म्हटलं राजा होता, न्यायप्रिय उदार होता, सगळ्या प्रजेची काळजी घेणारा होता, दुर्जनांना यथायोग्य दंड देणार होता. पण डॉक्टर झालं का एक दिवस राजाकडनं अपराध घडला. आपल्याला वाटतंय आमच्याकडनं काय अपराधच घडत नाही, आम्ही रोज मंदिरात जातो म्हणून, आम्ही रोज शास्त्राला जातो म्हणजे आमच्याकडनं अपराध घडत नाहीत. तुम्ही असं समजता का नाही सर? म्हणजे मी तर समजतो. शास्त्राला येणाऱ्या लोकांची अशी एक धारणा होऊन जाते कदाचित मंदिरात जाणाऱ्या, आणि जे मंदिरात येत नाही त्यांच्याबद्दलची अशी धारणा की हे अपराधी आणि मी असं आपण एक आपल्या संबंधी ग्रह करून टाकलेला असतो. पण अपराध होतो, सांगायचं हे अपराध सगळ्यांकडनं घडू शकतात. म्हणून तर त्या अपराधाचं कारण काय, अपराध काय, अपराधाचं कारण काय, अपराधाचं कारण काय, पराला आपलं मानणं हा सगळ्यात मोठा अपराध आहे. चोर, चोर कोणाला म्हणायचं, चोर कोणाला म्हणायचं, विरुभाई. तुम्हाला चोर म्हणतात का कोण? का नाही? कारण तुम्ही दुसऱ्याच धन माझं म्हणत नाही, मानत नाही, त्याच्यावर अधिकार सांगत नाही, म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकलेलं नाही, बरोबर. आणि जो परधन परस्त्रीचं त्या ठिकाणी अपहरण करतो तर त्याला काय म्हटलेलं आहे, अपराधी म्हटलं, परामध्ये तो आहे अपराध. कशासाठी सांगतो मी,
नाही, दुसरं काहीतरी सांगत होतो मी. अपराध होतो, अपराध घडतो, हे बरोबर आहे. हा, नाही नाही, ती सर्वात अजून ती येणार आहे तुम्ही शेवटी. डॉक्टर काय सांगत होतो मी? अपराध आपल्याकडनं काय घडलेला आहे सांग. आपल्याला मान्य आहे का आपल्याकडून घडणारा अपराध? मग मान्य झाला एवढ्यानं काम झालं का? पुढचं काय काम? म्हणजे मी चुकलोय हे जर समजलं तर त्याच्या पुढची स्टेप आहे की आता बदल घडवणं. मला कळतंय मी चुकतोय, मला कळतंय मी चुकतोय, एवढं जर म्हणून पुन्हा पुन्हा जर चुकत असेल तर त्याला ती चूक समजली का? फर्स्ट स्टेप ओके, पहिली स्टेप मध्ये हे बरोबर आहे. कोणती? जेव्हा अपराध समजणं. पहिल्यांदा अपराध समजतच नाही, मान्यच होत नाही. बरोबर आहे. परंतु समजलं हे चांगलं लक्षण, पण समजलं आणि त्याच्यामध्ये बदल नाही झाला तर आणि त्याला अपराध समजला म्हणता येईल का? चूक समजली म्हणता येईल का? समजलं तर तो अपराध दूर करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, असा अर्थ. तर असू द्या. म्हणून काय सांगते तिथं, अपराध राजाकडनं पण घडला आहे ना, अक्षम्य अपराध घडतंय हे मला सांगायचंय. घडतं, असं घाबरायचं नाही डॉक्टर, आहे ना. सगळ्याकडनं छद्मस्त आहे ना, कर्म आहे, अपराध घडतील. काय मग राजाकडनं अपराध घडल्यावर झालं काय? आता आता काय करायचं? राजाची काय शिक्षा होती? जो अपराध करेल त्याला देशातनं बाहेर, राज्यातनं. बरोबर झालं. नंतर चांगल्या लोकांना नंतर पश्चाताप होतो. अपराध करताना ते एक वेग असतो आणि त्या वेगामध्ये कळत नाही काय. पण जेव्हा तो वेग जरा मंदावतो त्यावेळेस जे चांगले लोक असतात त्यांना त्या झालेल्या अपराधाबद्दल एक शल्य राहतं. मी असं केलंच कसं, मी असं, माझ्याकडनं असं झालंच कसं, पश्चाताप होत राहतो त्यांना. आणि त्या पश्चातापाच्या निमित्तात मग ते काय करतायत, कुठला तरी दंड म्हणजे मुनिराज म्हणून प्रायश्चित्त घेतात की जो अपराध घडलेला आहे त्याच्याबद्दलचं एक प्रायश्चित्त, की ज्या प्रायश्चित्तामुळे पुन्हा तशा प्रकारचा जर परिणाम, तशा प्रकारची क्रिया व्हायची वेळ आली तर त्या प्रायश्चित्ताला आठवून पुन्हा नको, जसं शाळेत दिलेलं होमवर्क ते जर पूर्ण नाही केलं आणि मास्तरची जर छडी बसली असेल हातावर तर दुसऱ्यांदा होमवर्क बुडवताना 4 वेळा विचार करतो मुलगा. बरोबर आहे. म्हणून छडी मारली जायची. पण इथं छडी मारली तर आजकाल चालतंय काय? माझा प्रयत्न असतो छडी मारायचा, पण छडी मारली की माणसं घरी बसतात. नको, ह्यांचं शास्त्रच नको. बरोबर असं डॉक्टर तुम्ही घरी बसून सांगतोय म्हणजे छडी आज लागली असली तर माझ्यावर चालले असं म्हण चालतं. तर सांगायचं काय, पश्चाताप केव्हा म्हटलं ना, छडी जेव्हा आपल्याला एक तो दंड, आपण त्याच्या निमित्तात जो अपराध घडलेला आहे, जसं त्या चोराला का शिक्षा दिली जाते, जेवढा त्या ठिकाणी मोठा अपराध तेवढी मोठी शिक्षा, आणि ती मोठी शिक्षा दिल्यानंतर त्याचा अभिप्राय काय असतो? शिक्षा देणं. अभिप्राय, शिक्षेचा अर्थच शिक्षण देणं असतं. चांगले संस्कार करण्यासाठी वाईट आणि काम पुन्हा करू नये म्हणून त्या अपराध्याला शिक्षा असते खरंच. बरोबर आहे. दंड अपराध्यांना का असतो? पुन्हा तसं करू नये यासाठी. म्हणून मुनिराज पण प्रायश्चित्त घेतात की परत माझ्याकडनं पद्माताई शास्त्र बुडलं नाही पाहिजे. बरोबर आहे का नाही? पण आपण काय प्रायश्चित्तच घेतलं नाही, पश्चातापच नाही. मग तुम्हाला काय वाटणार, नाही गेलं काय फरक पडतोय असं होतं. काय शिक्षा केली का मी तुम्हाला? तुम्ही आल नाही म्हणून शास्त्राला 2 दिवस. छान, चांगलं केलं, म्हणजे दुसरं चांगलं काम केलं. बर, पण समजा असंच प्रमादाने मागच्या वेळेस आलतो त्यावेळेस येत नव्हता. बरोबर आहे. आता त्याचं काय करायचं? म्हणजे अशा घडलेल्या चुकाचं कर्म माझ्याजवळ आज वर्तमानामध्ये आहे. थांबा म्हणते ते, काय बोलू लागत. मला वाटलं काय त्यांना बोललो. मला असं नयनतारा काकी सारखं सावधान करते, बोलू नका, गप्प बसा, गप्प बसा, त्यांना काय म्हणू नका, आहे ना.
अपराध झाल्यानंतर म्हटलं ना, म्हणून आपल्याकडं प्रतिक्रमण आहे, आलोचना आहे आणि प्रत्याख्यान, तिन्ही सांगितलेलं आपल्याकडं बिरुबाई. माहित आहे प्रतिक्रमण कशासाठी करायचं असतं? आपल्याकडून भूतकाळात अनेक दोष घडलेत, अज्ञानाने, मिथ्यात्वामुळे, असंयमामुळे, कर्ता बुद्धीमुळे, इंद्रिय भोग, विषय भोगामुळे भयंकर अपराध घडलेले तुमच्या लक्षात येत नाही अजून. आज म्हणजे आज पंचम काळात जन्मलो म्हणजे मोठ्या अपराधाचं फळ आपण आज भोगतोय. तुमच्या लक्षात येत असलं तर, लक्षात येत असलं तर, मी जे शास्त्र वाचते त्यांनाच कळतंय की बाबा पंचम काळामध्ये आपल्याला आज जन्मावं लागलं. जिथं तीर्थंकरांचा विरह आहे, जिथं मुनींचा विरह आहे, जिथं ज्ञानींचा विरह आहे, संयमाचा विरह आहे, मोक्षाचा विरह आहे, कितीतरी चांगल्या चांगल्या गोष्टींचा आज या पंचम काळामध्ये अभाव आहे की जे माझ्या कल्याणाचं कारण होत. असल्या पाप रूप काळात आपल्याला शीतलबाई तर किती वेळा सांगायची विभीषणाची गोष्ट. जेव्हा लक्ष्मणाला शंका आली विभीषणाबद्दल, जेव्हा युद्ध चाललं विभीषण आला, त्यावेळेस विभीषणाबद्दल शंका आली लक्ष्मणाच्या मनात की आपल्याकडे जासूसी करायला तर आला नाही. आणि ही शंका त्या विभीषणाला जेव्हा कळली आहे ना, त्यावेळेस विभीषण सगळ्यात एकच काय म्हणला होता, जर माझ्या मनात असं काय पाप असेल, म्हणजे तुम्हाला धोका द्यायचं पाप असेल, तर मी पंचम काळातला मनुष्य म्हणून जन्मोत. म्हणजे त्याला पंचम काळातला मनुष्य म्हणून जन्मायची इतकं मोठं पाप भासित होत होतं त्याला. आणि आपण जन्मलो किती आनंदात आहे. खेत किती आपल्याला अमोल भैया की बाबा मी या 5व्या काळात तीर्थंकर नाही, समवसरण नाही. लक्षात घ्या, बेकार अवस्था आहे, तुमच्या लक्षात येईना अजून. फक्त तुम्ही म्हणताय ना तुम्हाला अनुकूलता, आज थोडं काय पुण्य केलंय, अनुकूलता मिळाली, जसं त्या बिल गेट्सला मिळाली, एलन मस्कला मिळाली, तुम्हाला पण थोडी मिळाली. ते जसे भोगामध्ये मस्त आहेत, आनंदात आहे, फॉरेनचे लोक जसं विषय भोग घेऊन ते पण म्हणतात आम्ही चांगलं आहे, आमचं सगळं चांगलं चालेल, आम्ही पण थोडं फार अनुकूलता मिळेल चांगलं. आपल्यात आणि त्या लोकांमध्ये काय फरक? बाहेरची थोडी अनुकूलता मिळाली म्हणून आपण पुण्यवान आहोत काय, भाग्यवान आहोत काय? बाहेरच्या वैभवाने नाही, अंतरंग वैभवानेच भाग्यवान इथं म्हटलं जात. पण त्याच्यावर श्रद्धा पाहिजे ना. श्रद्धा पाहिजे का नको अमोल? माझी श्रद्धा अजून हीच आहे की ज्याच्याकडे जास्त धनवान जो आहे तो त्या ठिकाणी सुखी असतो, त्याच्यावर माझं श्रद्धा. पण जो धर्मवान आहे त्याच्यावर माझं श्रद्धान किती आहे की हीच सुखी आहे बर का. असं चर्चा कशासाठी चालली होती आपली? प्रतिक्रमण, आलोचना आणि प्रत्याख्यान गरजेचं आहे. माझ्याकडून भूतकाळात दोष घडले म्हणून सकाळी संध्याकाळी आपण प्रतिक्रमण करायचंय. स्वाध्याय केल्यानंतर आपण प्रतिक्रमण करतोय, ऐकताना माझ्याकडनं प्रमाद झाला, सांगताना माझ्याकडनं प्रमाद झाला, होत असतात प्रमाद आमच्याकडनं. तर त्या प्रमादाबद्दल पश्चाताप व्यक्त करून असे प्रमाद माझ्याकडनं घडलेच कसे, चर्चा चांगली दिलेली आहे त्याच्यामध्ये. दान शासनामध्ये दोष घडलेले असतात म्हणून त्याच्याबद्दल काय केलं पाहिजे? प्रतिक्रमण केलं पाहिजे. दोष घडत असतात वर्तमानामध्ये पण आपल्या परिणामामध्ये काय कशाची उत्पत्ती होत असते, ते दोष आहे, त्याची आलोचना केली पाहिजे. आलोचना म्हणजे निंदा गरहा. हे माझ्याकडून असले भाव होतेच कसे आहे ना, त्यांची निंदा आपल्या परिणामामध्ये झाली पाहिजे. आणि निंदेने जर ते पाप नष्ट होत नसेल तर जाऊन गुरूंच्या समोर त्याच ओका गराहा करा, किंवा माझ्याकडनं कसं काय असं झालं, कारण ओकणार नाही तर ते दोष आपल्यातनं जाणार नाहीत. म्हणून आलोचना ही रोज करायला लावली. आलोचना पाठ आहे नाही, प्रतिक्रमण आहे, आलोचना पाठ पण आहे. भूतकाळात घडलेल्या दोषाबद्दल प्रतिक्रमण, वर्तमानामध्ये घडत असणाऱ्या दोषाबद्दल आलोचना, आणि भविष्य काळात पण आपण अनेक संकल्प करून पाप बंद केलेला असतो. आता जाऊन दुकान उघडायचे केलेलं का नाही संकल्प, मग त्याचं पाप बांधलंय का नाही? दुकानात जाचाल का नाही माहिती नाही, दीक्षा घेऊन गेला तर काय माहिती काय जणांना वैराग्य झालं तर.
आहे ना, मरचाल असं मी कशाला वाईट बोलू, आहे ना. म्हणजे दुकानात पोचणार किंवा नाही माहिती नाही, पण पाप तर मी बांधलेला आहे. मग त्याच्याबद्दल प्रत्याख्यान, त्याग त्याच. म्हणून आजच वाक्य महाराजांच्या कॅलेंडरवर काय, डॉक्टर तुम्हाला मागच्या वेळेस ते आवडलं होतं वाक्य, पर परिणतीसे प्रभावी न होणाही सच्चा त्याग है. बरोबर आहे का? मागच्या वेळेस त्याच्यावर आपण चर्चा केली होती. परपरिणतीच्या द्वारे प्रभावित होत, आणि तेच त्या ठिकाणी त्या पराचं ग्रहण आहे. पराला ग्रहण करणं म्हणजे परपरिणतीने प्रभावित होणं. मग तो आपल्या अनुकूल असला त्याद्वारे आपल्या परिणामामध्ये राग होतो, ते ग्रहणच केलेलं आहे पराला. आणि जर पर आपल्या प्रतिकूल असेल तर आपल्याला त्याच्या प्रती द्वेष होणं ही त्याला ग्रहण केलेलंच आहे. कारण आचार्यांनी इष्टोपदेश मध्ये लिहिलंय का नाही, माझा शत्रू. शत्रू सुद्धा कोणाचा असतो, असं म्हटले ना, वपुर्ग्रम धनमदारा पुत्रा मित्रांनी शत्रव, असं पण. आणि शत्रू सुद्धा मी माझा मानतो असं म्हणालो, त्यालाही ग्रहण करतो, त्याचाही त्याग करायला लागेल. बरोबर. म्हणून असं ते प्रतिक्रमण, प्रत्याख्यान, आलोचना या गोष्टी आपण करतो तर आपल्या परिणामाची विशुद्धी होते. राजाला पश्चाताप झालाय. काय झालंय? पश्चाताप झालाय की माझ्याकडनं अपराध घडला कसा. आणि मग राजा न्यायप्रिय म्हटल्यानंतर राजाने काय दंड, काय राजाने ठरवलेला, जो अपराध करेल त्याला काय करायचं. मग आता राजा दुर्जन नव्हता, परंतु चुकून अपराध घडलेला आहे. मग आता राजाला काय शिक्षा, राजा काका राजाला काय शिक्षा. राजा चांगला होता, राजा म्हटला जी सगळ्याला शिक्षा तीच मला पण शिक्षा, मी पण आता या राज्याला सोडून जाणार, असं त्याने ठरवलं. काय झालं मग, आता राज्य, राजा आणि राजा चांगला, प्रजेवर प्रेम करणं. बरोबर. मग आता राजा निघून जाणार म्हटल्यानंतर सगळी प्रजा हळहळली, आहे ना. नका नका, चुकला असलं तरी सुद्धा तुम्ही आहे ना आम्हाला सोडून जाऊ नका. सगळे मंत्रीगण वगैरे राजाला समजावून सांगायला लागले, काय नाही तुम्ही राज्य सोडून जायचं नाही. असं आपल्याला कोण म्हणतं का आपल्याकडनं अपराध घडल्यावर? कारण आपण सुधारायचा विचार नाही ना, आणि आपल्याला आपला अपराध मान्यच नाही ना. त्यामुळे तुम्हाला कोण थांबा म्हणेल का? चाललाय का बरं जावा, असं बरोबर आहे का? पण इथं राजा इतका चांगला होता, आपलं वर्तणूक इतकं चांगलं पाहिजे की एखादा चुकून अपराध जर घडला तर सगळ्यांनी आपल्याला म्हटलं पाहिजे, नाही नाही तुम्ही अपराध केलाच नाही. इतकी आपल्यावर श्रद्धा दृढ झाली पाहिजे, तुझं काय चुकलंच नाही असं नवऱ्याने आपल्याला म्हटलं पाहिजे, सासून आपल्याला म्हटलं पाहिजे, जावनं आपल्याला म्हटलं पाहिजे स्नेहात. बरोबर आहे. तुझं काय चुकलेलं नाही, त्याच्यामुळे तू काय वाईट मानून घेऊ नकोस. चुकत पण अनेक चांगल्या गोष्टी केल्या. म्हटलं ना, सावध लेशो बहुपुण्य राशी, आणि खूप पुण्य ज्याच्यामध्ये लागलेलं असते. एखादं किंचित पाप होतं, या जेव्हा पूजा अर्चा मंदिर बांधताना त्यावेळेस तिथं समंतभद्र आचार्य म्हटलेले आहेत का नाही स्वयंभू स्तोत्रामध्ये, किंवा मंदिर बांधताना पाप लागतंय, त्या ठिकाणी आहार दान देताना तिथं तो काय क्रिया आरंभ करावा लागतो, पाप लागतंय. मग ते पाप कसं फिटणार, ते पाप मग करायचं का नाही, मंदिर बांधायचं का नाही, आहार दान द्यायचं का नाही, असं कशाय पाहोड मध्ये सुंदर चर्चा घेतलेली आहे पहिल्या भागात. त्याचं उत्तर समंतभद्र आचार्याने दिलंय की ज्याच्यामध्ये बहुपुण्य आहे आणि थोडस पाप आहे तर त्याला पाप म्हटलेलं नाही, ते कार्य अयोग्य म्हटलेलं नाही. लक्षात. चर्चा कशासाठी चालली होती?
राजाला कुणीही आहे ना सोडायला तयार नाही. लक्षात येते का? राजाचं वर्तणूकच इतकं चांगलं होतं, चुकून त्याच्याकडनं अपराध घडलाय, पण राजा आपल्या निर्णयावर ठाम. काय म्हणला तो? जसं सीता आणि रामाची गोष्ट आहे ना. रामाने सीतेला सोडून दिलं का नाही जंगलात? का सोडून दिलं? लोक अपवाद, लोक अपवाद आहे ना. काय लोक अपवाद? दुसऱ्याच्या घरात राहून आलेली स्त्री आहे, तिला पुन्हा घरात ठेवलंच कसं? असा धोबी ला त्याची बायको म्हणाली, म्हणजे मला कसं घेत नाही? राम घेतोय सीतेला पुन्हा घरात, तर त्या धोब्याची बायको धोब्याला म्हणते, मी बाहेर राहून आले म्हणून तुला मला परत घरात यायला झालं काय? बघा, राजाची जबाबदारी अशी असते. आणि ही गोष्ट जेव्हा त्या रामाच्या कानावर पडली, निरपराध सीता, ती तर अपराधी होती, बघितलं नाही काय नाही. सीता पण असा अन्याय होतोय काय असं लोकांना वाटतंय काय की तिथं आहे ना कोणी स्वैराचार करायला लागले ना लोक. मग निर्दोष सीता असून सुद्धा रामाने काय केलं? लोक अपवाद वश तिला जंगलात सोडली. शहाणा होता का येडा होता राम? कोण वेडा म्हणाल का? पण अपराध नसताना शिक्षा असू द्या. तसं इथं राजाला आहे ना, जर मी सगळ्याला जी शिक्षा आहे ना सांगितली, ती जर ती आज्ञा, तो जर कायदा मीच नाही पाळला, तर उद्या प्रजा काय करेल? हा त्याला मनामध्ये म्हणजे लोक अपवादाचा भाव. आणि म्हणून राजाने फिक्स केलं की नाही, तुम्ही काय पण म्हणा, मी तर जाणारच. दुःख व्हायला लागलं सगळ्यांना. काय राजा जाणार, एवढा चांगला राजा जाणार, दुसरं कोण काय येईल कसं होईल माहिती नाही. मग अशा राजाला थांबवायचं कसं? मंत्र्यांना प्रश्न पडला. आणि राजाची तर काय चूक होती का? चूक होती का म्हणजे त्याचं म्हणणं बरोबर होतं का नाही? मी केला अपराध तर मला जायलाच पाहिजे, बरोबर आहे. मग आता पुढं काय? राजाला थांबवायचं तर आहे, मग कसं थांबवायचं? आज सांगू का उद्या? राजाला थांबवायचं कसं? थांबवायचं तर सगळ्यालाच. आम्ही बी राजा सोडतो, मग कुठं जात? जंगलात. आदिनाथांसारखं, आदिनाथांबरोबर राजे गेले तसं सगळे परत भ्रष्ट होते. तो वाक्य आहे नाही असं होत. काय करायचं? प्रश्न असा आहे, राजाला थांबवायचं कसं असा प्रश्न आहे. मग वाचू का? जर वाचतो तर पद्धती अशी होती पूर्वी. काय पद्धत होती? की जर राजा कोणत्याही निमित्तात म्हणजे कुठं त्याचा आयुचा क्षय झाला, मेला, आणि त्याच्या अगोदर, मरायच्या अगोदर त्यांनी अगोदर दुसऱ्या कोणाला तरी राज तिलक करायचा असतो. म्हणजे दुसरा कोणीतरी एक राजा बनवूनच मग ते राज्यपद सोडायचं, बरोबर? असा नियम होता ना, असतो नियम असा. दीक्षा घ्यायला निघाले तर है ना, राजाला तोच नियम, किंवा कुणाला तरी तुम्ही आमची रक्षा करणार कोण राजा नसल्यावर म्हटल्यानंतर राजाला काहीतरी कुणाला तरी करावं लागणार, बरोबर आहे. सिस्टीम अशी. मग सगळे मंत्री म्हणले की बाबा तुम्हाला जायचंय तर आता ठीक आहे, तुम्ही म्हणताय बरोबर आहे, असं तुम्ही कायदा केलाय, तुम्ही मोडायचा नाही, तुम्ही मोडायचा नाही, हे सगळं ठीक झालं. पण तुम्हाला दुसरा कोणीतरी राजा तुमच्यासारखा, कोणासारखा? आणि त्यांच्यासारखाच पाहिजे ना राजा, चांगला, प्रजेवर प्रेम करणारा, प्रजेचं हित बघणारा, असला राजा तुम्हाला आम्हाला शोधून द्या. म्हणजे आणि त्याला तिलक करून तुम्हाला जायचं तर जावं, अशी त्या राजाला अट घातली. नाही, आता त्याच्यासारखा राजा म्हटलं ना. म्हणून इथं त्यांनी एक सांगितलं की त्या काळामध्ये आजच्या सारखी सिस्टीम नव्हती, है ना. उस जमाने में आज की तरह वोट डालकर
चुनाव नहीं होते थे, तब वे लोग इस बात को जानते ही न हो सो बात न थी। वे अच्छी तरह जानते थे कि यह प्रथा उपहासास्पद है ना। कोणती वोटिंग ही काय सिस्टीम नाही आहे राजा बनवण्याची. भले त्याला लोकशाही म्हटलं जातं, प्रजातंत्र म्हटलं जातं, पण दिस इज नॉनसेन्स असं सांगायचं. आता याचं कारण काय त्यांनी? त्या काळामध्ये तसं वोटिंग करू शकले नसते लोक, त्यांना माहिती नव्हतं असं त्यांना म्हणायचं. वोटिंग त्यावेळेसही केलं जाऊ शकलं असतं, मत घेतली जाऊ शकली असती, पण मतदान हे काही योग्य माणसाला निवडून देईल याची गॅरंटी असते का? आपल्याला निवडून द्यायचंय. कोणाला निवडून द्यायचंय? एक जो आपलं आहे ना हित करेल, आपलं कल्याण करेल असा एक मनुष्य आपल्याला कुठंतरी निवडून द्यायचा असतो. बरोबर आहे. मग तो निवडून देताना त्याला त्याच्यामध्ये ते गुण पाहिजेत का नको? वोटिंग वर ते गुण मिळतात का? ज्याची संख्या जास्त मग त्याच्यात गुणधर्म आहेत का नाहीत हे काय नाही. निवडून दिलं विषय संपला. त्याच्यात गुण बघायचं कारण नाही. म्हणून ते सांगायला लागले की लालच, घोष और झूठे प्रचार के बल पर कोई नालायक भी चुनाव जीत सकता है. इसलिए उपयुक्त व्यक्ति की कसौटी उनके सद्गुण थे. जो अपनी श्रेष्ठता प्रमाणित करता था वही अधिकारी समझा जाता था. अशी सिस्टीम होती. त्यांनी प्रूव्ह करून द्यावं लागायचं. परीक्षा घेतल्या जायच्या की तुझ्यात गुणधर्म आहेत का सगळ्या प्रजेचं रक्षण करण्याची, राजा बनण्याची लायकी आहे किंवा नाही. म्हणून तर आमची शेवटी परीक्षा घेतली जाते दरवर्षी. म्हणजे शाळेत असताना, कॉलेजला असताना परीक्षा दिलेत ना डॉक्टर तुम्ही? परीक्षा नाही दिली तर काय होईल सांगा? वोटिंग वर डॉक्टर झाला कोणी तर काय होईल? काय आहे ना. सगळ्यांनी मिळून ठरवायचं, म्हणजे वोट करायचं. ही डॉक्टर काय अमोल, तुम्ही आणि वैभव उभारलाय डॉक्टर केला आणि आम्ही सगळे वोट करणार आहे ना. चालतंय का नाही? आणि मग ज्याला जास्त मत पडेल तो डॉक्टर. अरे त्याच्या डॉक्टरला काय गुण आहे का नाही अशा सिस्टीम म्हटलं ना. पद्धत कशी पाहिजे? परीक्षा नको करायला? मग परीक्षा जो आपल्याला नेता निवडायचा आहे म्हणून आपल्या मोक्ष मार्गाच्या नेत्याची पण समंत भद्राचार्यांनी देवागम स्तोत्रामध्ये परीक्षा घेतली. परीक्षा त्यांची नाही, परीक्षा आपल्याच ज्ञानाची असते. आपल्याला योग्य व्यक्ती मिळाला पाहिजे. वीरूभाई, खरे देव मला मिळाले पाहिजेत याच्यासाठी ही चर्चा आहे. खरे गुरु मला मिळाले पाहिजेत याच्यासाठी परीक्षा असते, माझ्या कल्याणासाठी. ते तर खरेच आहेत, आपले देव खरेच आहेत, आपले गुरु खरेच आहेत, आपलं शास्त्र खरंच आहे. पण ते त्याच्यासाठी खरंच असलं जरी तरी माझ्यासाठी त्यांचा खरेपणा सिद्ध झालाय का? मी कशावरून त्यांना खरं मानतोय? मी काय त्यांची परीक्षा केली की जेणेकरून हेच देव दुसरे कोणी नाहीत? कोणी दिली परीक्षा? हो दिली की रत्नगुणशाखाची दिली, तत्वार सूत्राचा आता चाललेला आहे, समयसारचा तर परत करणार आहे. बरोबर आहे. परीक्षा देते बायका, पुरुष तरी एक पण परीक्षा देत नाही एवढं मला माहित आहे. कारण कोणच पुरुष नाही, ते चेतनजी गेलते आणि बाकी तुम्ही सतपथ सोडवलं तर काय भाऊली भाई? काय संबंधच नाही आपला, हा ना. ते मंडळीचा संबंध. म्हटलं ना आपल्याकडे धर्म मंदिरात पूजा सुद्धा बायकांनी करायची, आपण हात लावायचो. तसं ते पण अभ्यास त्यांनी केला, ह्यांनी आपला हात लावायला गेले ते अभ्यासाला. म्हणजे जे पुरुष गेले हात लावायचा, तेवढा हात लावायचा धर्म. का आपल्याला नव्हतं बुद्धी? आपण रत्नागिरीराव नको अभ्यास करू शकलो नसतो का बाहुबली भाई? माझा काय संबंध? म्हणजे आपण त्या पूजनाकडे. वीरूभाई तुम्ही रोज पूजा करता अष्टद्रव्याने? घरी करता का इथं? छान, उत्तम. किती राजकुमार करतो का रोज पूजा अष्टद्रव्याने? अर्घ्य चढून मोकळं? शीतल काका तुम्ही अष्टद्रव्याने पूजा करता का?
किती पुरुष अष्टद्रव्याने रोज पूजा करतात बघा. अमोल, माझं काय सांग, बायको करते बरोबर. आणि बायकांनीच करायचं असतं अशी एक रूढी तयार झाली ना आमच्या भागात. उत्तरेकडे गेला एमपी वगैरे साईडला, राजस्थान साईडला, तर तिथं मंदिर गच्च भरलेलं असतं. पुरुष सगळी धोतर पंचा घालून है ना. ते मंदिर सकाळी 7 वाजल्यापासून ते 12 पर्यंत लोक येतच राहतात. बघितलंय आपण, कारण तिकडे घरात मंदिरं नाहीत. त्यामुळे सगळे लहानापासून म्हाताऱ्यापर्यंत, आणि त्याची पूजा भक्ती बघितल्यावर असं वाटतं की लय ज्ञानी असतील बरं का. भले ते स्वाध्यायाला जातेत नाही जातेत माहित नाही, पण पूजेला मात्र, मंदिरात दर्शनाला मात्र, अष्टद्रव्याने पूजा करणारा मात्र सगळी येतात. तरुण असो नाहीतर बालक असो नाहीतर वृद्ध असो. पण आपल्याकडे काय सिस्टीम झाली, लावला तर ती पण यात्रेत गेल्यानंतर आहे ना, बायकांमध्ये हात लावा. मग सगळे पुरुष इकडे तिकडे बसलेले असतात, आपला हात लावायचा. काय म्हटले, कशाला म्हटले, काय हात लावायचा, हात लावा. ते जन्म जरा मृत्यूचा नाशासाठी बाई म्हणते, तिला बी कळत नाही आपण काय करतोय, आणि पुरुषाला बी कळत नाही की आपण काय हात लावलाय कशाला. फक्त ते हात लावायचं एवढंच माहिती. तरी आता जे शास्त्राला यायला लागले त्यांना थोडं थोडं तर कळते हात लावायचं. चर्चा कशासाठी चालली होती आपली, बाहुली बाई? परीक्षा कुणी कुणी केली याच्यावरून विषय निघाला. परीक्षा, आपण ज्या देव गुरु धर्माच्या पाया पडतोय, सेवा करतोय, कुठेतरी आमचं एक श्रद्धा आहे, आम्ही कधी त्यांचा निर्णय करण्यासाठी बुद्धीचा वापर केलाय का? तुम्ही क्रियेचा वापर केलाय म्हणजे शरीराचा वापर केलेला आहे. तुमच्या धनाचा पण वापर केला असेल दान देण्यासाठी. तुम्ही श्रद्धा पण वापरलेली आहे, पण कधी ज्ञान वापरलेलं असतं का आपण इथं अमोल, की काय नेमकं देव गुरु आणि धर्म? खरे देव कशाला म्हणायचं, खरे गुरु आणि यांनाच का खरं म्हणायचं? परीक्षा काय करायचंय, काय करायचं? परीक्षा दिल्याशिवाय बिफार्म काय झाला, ती परीक्षा दिल्यावरच झालं ना सर्टिफिकेट. मग तुम्हाला जैनाचं सर्टिफिकेट मिळणार कसं सांगा? तुम्ही जैन आहात, वाय सर्टिफिकेट तुम्हाला कोणत्या कोणत्या बेसवर द्यायचं? कारण तुम्हाला खरे देव गुरु धर्मच काय माहिती नाही, कधी परीक्षाच केली नाही, विचारच केला नाही त्याच्यावर. हे माझे देव, हेच खरे देव काय, यांनाच मी का भाजायचं? आणि ही सगळी उत्तर आपल्या शास्त्रात आहेत, म्हणून स्वाध्याय करावं. स्वाध्याय केल्यावर आपल्याला हे सगळं समजतं, त्यामुळे आपल्याला धर्मावरचं समीचीन श्रद्धान होतं, की जे आपल्या मोक्षाचं कारण होतं, संपूर्ण संसार दुःखाला नष्ट करणं. बरोबर राजा निघाला, 10 वाजत आले. माझं टायमिंग जरा वाढतं विरुबाई, तुम्ही मला म्हंटल म्हणला तर जरा थोडं आहे ना त्रास होईल हळूहळू. तर असू द्या, सांगतो थोडक्यात. आता एवढं इथपर्यंतच थांबू आपण गोष्ट. पुढे उद्या सिरियल तर चालली पाहिजे, उद्या यायला पाहिजे नको, आहे ना. म्हणजे गोष्टीसाठी तर तुम्ही येणार, शास्त्र काय सांगतात माहिती नाही, पण गोष्ट मात्र ह्यांनी आज ही सांगितली एवढं बरोबर आहे. म्हणून आपण आलो कुठपर्यंत, राजा ठरवायचा होता, कारण तो राजा निघून चाललेला होता. आणि आता जबाबदारी अशी होती की नवीन राजा केवळ निवडणूक करून नाही, तर त्याच्यामध्ये तशी गुणवत्ता असणाऱ्या राजाला निवडायचं होतं. आणि तेव्हा तो निवडायचा होता तर परीक्षा करणं जरुरीच होतं. कुणी आला आणि मला राजा करा म्हटलं तर राजा करता येईल काय? असं होणार नाही. मग आता कसा राजा ठरवायचा ते आपण उद्या. ओम नमः. भो प्रभो मी मन वचन काय कृतकरित अनुमोदन, समारंभ समारंभ आरंभ, क्रोधमान माया प्रमाद इत्यादी विद्वांच्या माझ्याकडून या भावात गुरुभावात खऱ्या देश शास्त्र गुरु यांचा विनय झाला. घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम व्यतिक्रम अतिचार अनाचार दोष लागले, केंद्रियापासून पंचेंद्रिया त्या काही जीवांची हिंसा रत्न झाली. स्वाध्याय करीत असताना घडलेले या सर्व दोषाविषयी मी पश्चाताप व्यक्त करून हे माझे सर्व दोष मिथ्या हो, मी माझे या सर्व दोषाविषयी मी प्रायश्चित मागतो.
गणाहामि एक ज्ञानानंद स्वभावी जीवच आहे. निआत्मा स्वभावाने दोषरहितच आहे. अर्थात हा मी निर्दोष आहे. निरपराध आहे. विसर्जन